बारामती राज्याच्या राजकारणात नेहमी चर्चेत राहिलेला मतदारसंघ. बारामती म्हणजे पवार असं राजकीय समीकरण राहिले. इथे पवार कुटुंबाचा प्रभाव इतका आहे की अनेक निवडणुका जवळपास एकतर्फी झाल्यात. मात्र आता परिस्थिती वेगळी आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. एकीकडे पवार कुटुंबातील सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि दुसरीकडे काँग्रेसने एक तुलनेनं कमी चर्चेत असलेलं नाव पुढे केलंय, ते म्हणजे आकाश मोरे. मग प्रश्न पडतो, नेमके कोण आहेत आकाश मोरे? त्यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे आणि काँग्रेसने त्यांनाच उमेदवारी का दिली? आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच समजून घेणार आहोत. नमस्कार, मी विहंग ठाकूर. आकाश मोरे हे बारामतीतील काँग्रेसचे जुने कार्यकर्ते आहेत आणि वकील आहेत. ते काँग्रेसचे माजी विधान परिषद आमदार विजय मोरे यांचे पुत्र आहेत. विजय मोरे यांनी 1972ला पहिल्यांदा बारामती विधानसभा मतदारसंघातून शरद पवारांविरुद्ध निवडणूक लढवली होती. तेव्हापासून बारामती विधानसभा मतदारसंघात मोरे वर्सेस पवार कुटुंब असं समीकरण तयार झालं. एकेकाळी समाजवादी चळवळीत असलेले विजय मोरे 1984 साली काँग्रेसवासी झाले आणि तेव्हापासून विजय मोरे हे बारामतीतील काँग्रेसचा चेहरा बनले. 1990च्या दशकात ते विधान परिषदेवर आमदार होते आणि त्या काळात बारामतीमध्ये काँग्रेसची संघटना मजबूत करण्याचं त्यांनी काम केलं. विशेष म्हणजे जेव्हा शरद पवार यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली तेव्हा अनेक नेते त्यांच्यासोबत गेले, पण विजय मोरे काँग्रेसमध्येच राहिले. म्हणूनच मोरे कुटुंबाला बारामतीतील काँग्रेसचा पारंपरिक चेहरा मानलं जातं. आता आकाश मोरे हा राजकीय वारसा पुढे नेत आहेत. 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेगवेगळे लढले. तेव्हा आकाश मोरे यांचं नाव प्रथम मोठ्या चर्चेत आलं, कारण त्यावेळी बारामतीतून त्यांनी काँग्रेसकडून थेट अजित पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवली. मात्र त्या निवडणुकीत त्यांना फारसं यश मिळालं नाही. त्यांना फक्त 4013 मतं मिळाली आणि ते तिसऱ्या स्थानावर राहिले. इतकंच नाही तर त्यांची अनामत रक्कमही जप्त झाली. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फाटाफूट झाल्यानंतरही बारामतीत काँग्रेससाठी आश्वासक चित्र आहे अशी स्थिती नाही. सुनेत्रा पवार ह्या राष्ट्रवादी अजितदादा गटाचं नेतृत्व करतात आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यावेळी सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवार देणार नाही, तर उबाठा आणि शरद पवार गट बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्याच्या मताचे आहेत. बिनविरोध निवडणूक काँग्रेसला मान्य नाही. भाजपच्या विचारांच्या सोबत जाणाऱ्यांविरोधात ही निवडणूक लढवत असल्याचं आकाश मोरेंचं म्हणणं आहे. अजितदादांच्या अपघाती मृत्यूच्या चौकशीची मागणीही आकाश मोरे करतायत. त्यामुळे भाजपला वैचारिक विरोध आणि अजितदादांच्या विमान अपघाताच्या चौकशीचा मुद्दा घेत आकाश मोरे निवडणुकीच्या मैदानात उतरलेत. अजितदादांच्या अपघात प्रकरणी FIR केल्यास आपण पोटनिवडणुकीतून माघार घेऊ असं आकाश मोरे म्हणतायत. पण पक्षीय पातळीवर विचार केला तर बारामतीमध्ये विकासाचा मुद्दा काँग्रेससाठी फारसा प्रभावी ठरणार नाही असं पक्षाला वाटतंय. कारण गेल्या अनेक दशकात शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामं केली. म्हणून काँग्रेसने वेगळी रणनीती आखली आहे, ती म्हणजे सामाजिक समीकरणाची. बारामती विधानसभा मतदारसंघाचं समाजनिहाय मतदान पाहिलं तर मराठा समाज 45 ते 50%, धनगर समाज 15 ते 18%. म्हणजेच मराठा समाजानंतर धनगर समाजाची मतं निर्णायक मानली जातात. आकाश मोरे हे धनगर समाजातील नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे काँग्रेसने या समाजाची मतं एकत्र करण्यासाठी आकाश मोरे यांच्यावर डाव खेळल्याचं बोललं जातंय. आकाश यांचे वडील विजय मोरेंनी दीर्घकाळ शरद पवारांच्या विरोधात राजकारण केलं. आता मोरे कुटुंबातील आकाश पवार हे सुनेत्रा पवारांविरोधात उभे ठाकलेत. पण आकाश मोरेंची वाट सोपी नाही. तसंच महायुतीकडून भाजपा आणि इतर पक्षांचंही समर्थन राष्ट्रवादी अजितदादा गटाला मिळणार आहे. म्हणूनच ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर कमी तर भावनिक लाट आणि सामाजिक समीकरणांवर लढली जाण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करतायत. आता बारामतीची ही लढत फक्त 2 उमेदवारांमधली राहिलेली नाही. एकीकडे आहे पवार कुटुंबाचा मजबूत वारसा आणि सहानुभूतीची चर्चा, तर दुसरीकडे काँग्रेसने मांडलेलं सामाजिक समीकरण. या दोन्हींच्या संघर्षात बारामतीचा मतदार कोणाच्या बाजूने उभा राहतो ते निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल. हा विषय तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. क्या बात